भेंडवडे तालुका हातकणंगले येथे गावाच्या क्रीडा व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून येथे मॅटयुक्त कुस्ती तालीम उभारण्यात येणार आहे। तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी 2 हायमास्ट दिव्यांनाही मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली आहे। ते भेंडवडे तालुका हातकणंगले येथे स्वामी समर्थ उद्योग समूहाच्या वतीनं उद्योजक अमोल निकम यांच्या वतीनं आयोजित विविध संस्थांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। गावातील युवकांमध्ये कुस्ती या पारंपरिक खेळाबद्दल मोठी आवड असून त्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने मॅटयुक्त तालीम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या तालमीमुळे खेळाडूंना दर्जेदार सरावाची संधी मिळणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। यासोबतच भेंडवडे गावातील प्रमुख ठिकाणी 2 हायमास्ट दिवे उभारण्यास मंजुरी देण्यात येणार आहे। यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात उजेडाची चांगली व्यवस्था होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे। यावेळी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस वैभव हिरवे, अमरसिंह पाटील, बालाजी निकम, अमोल निकम, पैलवान संतोष निकम यांच्या माध्यमातून भेंडवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। ग्रामस्थांच्या मागणीनुसार विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात येत असून पुढील काळातही आवश्यक त्या सुविधा आवाडे परिवार व महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। या निर्णयामुळे भेंडवडे गावात समाधानाचं वातावरण असून ग्रामस्थांनी माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे आभार व्यक्त केले। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे।